ठाण्यातील तीनहात नाका परिसरालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणामध्ये शोरूममध्ये जमा झालेल्या गाड्यांची बेकायदेशीररित्या रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केली जात असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते। तीनहात नाका परिसरातील सर्व्हिस रोडवरती मोदी हुंडाई नेक्सा यासारख्या मोठ्या गाड्यांची शोरूम आहे। या शोरूमच्या बाहेर असलेल्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यालगत दुतर्फा दोन्ही बाजूला शोरूममध्ये जमा केलेल्या जुन्या गाड्यांची पार्किंग जी आहे ती या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। तसेच फुटपाथ लगत देखील फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। परिणामी संध्याकाळच्या वेळेला हायवेवरती ज्यावेळेस ट्रॅफिक होते तेव्हा वाहनधारक सर्व्हिस रोडचा वापर करत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्याच आहे येथे निर्माण होते। परिणामी येथे रहदारी करणाऱ्या नागरिकांना येथे विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय। शिवाय फुटपाथवरती देखील फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी चालण्याकरता फुटपाथ उपलब्ध होत नाही। परिणामी सर्व्हिस रोडवरून चालत असताना अनेकदा भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांचा सामना करावा लागतोय। या परिसरात हाकेच्या अंतरावरती देखील वाहतूक विभागाचे कार्यालय आहे, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या पार्किंगवरती कोणत्याही प्रकारची कारवाई जी आहे ती केली जात नाहीये। परिणामी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता संभाजी ब्रिगेडचे ठाणे शहर अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी या संदर्भात आवाज उठवला आहे। त्याचबरोबर संबंधित गाड्यांच्या शोरूमला या ठिकाणीही बेकायदेशीररित्या सुरू असलेली वाहनांची पार्किंग हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे करणार आहेत। मात्र याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, ठाणे जिल्हा संभाजी ब्रिगेड। दुतर्फे वाहनं इथे लागलेले आहेत आणि इकडे जर आज तुम्ही बघितलं तर एखादा गोरगरीब कुठेही जर समजा एखादी बाईक त्यांनी लावली किंवा एखादी कार लावली तर पटकन जाऊन ते लोक फोटो काढून त्यांच्यावरती चलान मारतात। पण आज अनेक वर्ष मी बघत आलेलो आहे की इथे दोन्ही बाजूला त्यांनी ट्रॅफिक दोन्ही बाजूला त्यांनी गाड्या पार्किंग करून ठेवल्या, पण ह्यांच्यावरती कारवाई का होत नाही? मला तरी असं वाटतं की या लोकांचे काय साठी लोक आहेत की काय। पण आज आम्ही DCP आणि कमिशनरला आम्ही हे लेटर आम्ही देणार आहोत की लवकरात लवकर हा जर विषय मिटला नाही किंवा विषय तरीच गेला नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेड आमच्यातर्फे आम्ही आमचा बाणा दाखवू। संध्याकाळच्या वेळेस काय होतं की इथे जेव्हा ट्रॅफिक हायवेला जेव्हा ट्रॅफिक होतं तेव्हा लोक सर्व्हिस रोडला गाड्या टाकतात, त्याच्यामुळे इथे भयंकर मोठं ट्रॅफिक होतं होतच होतं आणि प्लस इथे येणाऱ्यांना मार लागतो किंवा ऍक्सिडेंट होतं। अशा प्रकारच्या गोष्टी इथे घडत असतात वारंवार। संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही फक्त निवेदन देऊन बघणार आहे। जर निवेदन देऊन ऐकलं नाही तर उद्या या गाड्यांच्या काचा दिसणार नाहीत।